महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे। हे आता शिक्कामोर्तब झालेले आहे। महत्त्वाची बातमी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे। मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा होणार असल्याचं लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे। या सगळ्याविषयी भाष्य करण्याकरता भाजपच्या आमदार मनीषाताई चौधरी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनीषाताई, बोरिवली आणि दहिसर परिसरात भावी मंत्री म्हणून तुमचे बॅनर सध्या झळकत आहेत। नव्या मंत्रिमंडळात तुम्हाला स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। हे बघा, महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे। भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे। 5 तारखेला 5 वाजता आझाद मैदानावरती शपथविधीचा कार्यक्रम आहे, असं ट्विट आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी केले। आम्ही खूप आनंदित आहोत की भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे। ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद कुठला होऊ शकत नाही। हॅलो, निश्चित मनीषाताई, पण मी जो मुद्दा खरं तर तुम्हाला उपस्थित केला, भावी मंत्री म्हणून तुमचे बॅनर सध्या झळकत आहेत। तुम्हाला ही मंत्री म्हणून जाहीर करावं, कुठलं खातं मिळावं अशी अपेक्षा आहे का? महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊन आमचे भाजपचे मुख्यमंत्री बनणार आणि त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांना आनंद आहे की आम्ही उत्तर मुंबईमधून महायुतीचे 6 पैकी 5 आमदार निवडून दिलेले आहेत आणि सर्वात मोठा पक्ष भाजप आहे। ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद काय होऊ शकतो? थँक्यू मनीषाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।